KKRनी कमबॅक केलाय आज, पण आमची मुंबई इंडियन्स चांगलं परफॉर्मन्स करायला तयार नाहीये. आज सनरायझर्स हैदराबाद आणि KKRचा मॅच होता. पहिले 10 ओव्हर सनरायझर्स हैदराबादचे होते, नंतर पूर्ण मॅच हा KKRचा होता. वरुण चक्रवर्तीने 3 विकेटा घेतल्यात, सुनील नारायणनी 2 विकेटा घेतल्यात. आज अभिषेक शर्मा लवकर आउट झाला. ईशान किशननी 42 रन काढले. ट्रॅव्हिस हेडनी मागच्या मॅचचा जो फॉर्म होता तो कंटिन्यू केला आणि ब्रिलियंट 50 मारली आहे. एक वेळ असं वाटत होतं की सनरायझर्स हैदराबाद 250-250 रन काढेल, पण तसं झालं नाही. वरुणनी 3 विकेटा घेतल्या आणि सुनील नारायणनी 2 विकेटा घेतल्या आणि सनरायझर्स हैदराबादची टीम कोलॅप्स झाली. 165 रन काढलेत फक्त सनरायझर्स हैदराबादने. वरुण चक्रवर्तीने पहिल्या 3 मॅचेसमध्ये एक सुद्धा विकेट घेतली नव्हती आणि आमचा जसप्रीत बुमराह पूर्ण IPL मध्ये फक्त 3 विकेट आहेत. असो, KKR जेव्हा बॅटिंग करायला आली तेव्हा फिन ॲलननी मेक शुअर केलं की पॉवर प्लेमध्येच KKRचा विजय होऊन जाईल आणि त्यांनी एक ब्रिलियंट स्टार्ट दिला होता. त्या स्टार्टच्या नंतर रिक्वायर रन रेट हा फक्त 6.5 to 7 एवढाच होता, जो अजिंक्य रहाणे आणि रघुवंशी यांच्यासाठी डिफिकल्ट नव्हता. त्यांनी एक चांगली पार्टनरशिप केली आणि मेक शुअर केलं की KKR हा मॅच इझिली जिंकून जाईल. एकंदरीत KKRने कमबॅक केलेलं दिसतंय. बघूयात पुढे ते कसं परफॉर्म करतात. तुम्ही बघितलातचा मॅच? नक्की सांगा.